हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मी आता इन्स्टंट अशी पावभाजी बनवणार आहे. तर चला मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर मंडळी इथे मी खूप सारे बटाटे शिजायला घालते आहे. आपल्याला फक्त 4 लागणार आहेत. सोबतच इथं गाजर, बीट, वाटाणा घेतलेला आहे आणि इथं थोडी फुलकोबी घेतलेली आहे, जी मी पाण्यातून उकळून काढलेली होती. तर ती मी आधी काढलेली होती, त्याची काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट टाकलं तरी चालू शकतं. इथं 1 बीट घेतलेला आहे, 2 गाजर आणि वाटीभर वाटाणे घेतलेले आहेत. तर तुम्ही इथं भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर मी इथं बघा कसा जुगाड केलेला आहे. खाली बटाटे घातलेले आहेत आणि वरती अशा पद्धतीने भाजी घातली. सोबतच 2 टोमॅटो जे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहेत, मोठे टोमॅटो होते त्यामुळे मी 2च घेतलेले आहेत. तेही याच्यासोबत मी वाफवून घेणार आहे. तर 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर मी इथं शिमला मिरची एक अर्धी छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. 2 इंच आल्याचा तुकडा आणि 10-12 लसूण पाकळ्या करकर चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथं आलं लसूण पेस्ट वापरला तरी चालू शकतं. तोपर्यंत इथं 3 शिट्ट्या झालेल्या होत्या म्हणून मी कुकर बंद केला. त्याच्यानंतर वाफ काढून त्यातले 2 टोमॅटो जे होते ते साईडला केले आणि बाकी सर्व ज्या भाज्या होत्या त्या मी मॅश करून घेतलेल्या आहेत. तर ह्या अगदी मोठ्या-मोठ्याच आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी मॅश केले. त्याच्यानंतर मी तोच कुकर घेतला आणि त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे, बटर घातलेलं आहे. बटर छान वितळलं की मग त्याच्यामध्ये आपण कांदा, आलं आणि लसूण हे चॉपरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे. जे वाफवलेले टोमॅटो होते मी त्यांचीच प्युरी बनवून घेतलेली आहे आणि ती इथं घातलेली आहे. तर टोमॅटो वाफवल्यामुळे आपल्याला इथं टोमॅटो भाजण्यासाठी जास्त टाईम लागणार नाही आणि त्याची कच्ची आणि आंबट अशी चव येत नाही. त्याच्यानंतर मी इथं मीठ घातलं, हळद घातली, सोबतच लाल तिखट आणि पावभाजी मसाला घातलेला आहे. तर ही पावभाजी 7-8 जणांसाठी पुरेल इतकी होते. तर त्याच्यासाठी मी 3 चमचे पावभाजी घातलेली आहे. ही सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं आपल्याला हे छान असं शिजू द्यायचं. त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेली शिमला मिरची घालायची आणि सोबत उकडलेले 4 बटाटे घातलेले आहेत. ते अशा पद्धतीने मी मॅशरनं मॅश करून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत. तुम्ही भाजीसोबतही ह्याला मॅश करून मिक्स करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने डायरेक्ट घालू शकता. तर इथं मी 2 ग्लास पाणी घातले कारण भाजी आपल्याला परत 7-8 मिनटं छान अशी शिजवून घ्यायची आहे. त्याच्यामुळं थोडीशी अशी पातळ अशी भाजी दिसेल इतपत पाणी घालायचं आणि चवीपुरतं मी मीठ आधी 1 चमचा घातलाच होता. सोबत अजून 1 चमचा मीठ घातलं आणि याला 7-8 मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे. वरून कोथिंबीर टाकायची, बटर टाकायचं आणि मस्त अशी पावभाजी तयार झालेली बघू शकता. कलरही किती सुंदर आलेला आहे. बीट घातल्यामुळे मस्त असा लाल कलर येतो आणि एकदम टेस्टी अशी पावभाजी लागते. तर अशा पद्धतीने तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. चलो बाय.